भारतात सध्या उंच अति उंच मूर्त्या, पुतळे आणि स्मारके उभारण्याची एक अभूतपूर्व स्पर्धा सुरू झाली आहे। या प्रतीकांसाठी नेमका किती खर्च होतोय? गुजरात येथील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 182 मीटर उंच स्टॅच्यू ऑफ युनिटीसाठी 2989 कोटी, अयोध्या येथील उत्तर प्रदेश येथे सुमारे 235 मीटर उंच प्रभू रामाचा प्रस्तावित पुतळा व सभोवतालच्या विकासासाठी सुमारे 2500 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे। तेलंगणामधील हैदराबाद येथे रामानुजाचार्य यांना समर्पित समतेचा पुतळा बांधण्यासाठी सुमारे 1000 कोटी खर्च झाले। राजस्थानमधील नाथद्वारा येथील विश्वासाचा पुतळा विश्वास स्वरूपम सुमारे 300 कोटी खर्चून बांधण्यात आलाय। उत्तर प्रदेशातील वृंदावन येथे चंद्रोदय मंदिर, ज्याला अध्यात्माचा पुतळा किंवा वृंदावन हेरिटेज टॉवर म्हणून ओळखलं जातं, ते 668.64 कोटींच्या अंदाजे खर्चानं बांधलं जात आहे। आंध्र प्रदेशातील कर्नूल येथे भगवान श्रीरामाची 108 फूट उंच मूर्तीसाठी 500 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च नियोजित आहे। महाराष्ट्रातील पिंपरी चिंचवड मधील मोशी येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा 180 फूट उंच कांस्य पुतळा, ज्याला हिंदू भूषणाचा पुतळा म्हणून ओळखलं जातं, त्याला 48 कोटींचा खर्च आलाय। सुमारे 10,000 कोटी रुपये खर्च करून उंच मूर्त्या आणि पुतळे स्मारक उभारली जात आहेत। हा आकडा थक्क करणार आहे। याच पैशातून काय काय होऊ शकलं असतं असा मोठा प्रश्न पडलाय, कारण सध्या सरकारी शाळांची अवस्था पाहता हा खर्च किती अनावश्यक ठिकाणी वापरला गेला हे यातून स्पष्ट होत आहे। पुतळ्यांपेक्षा आजच्या पिढीला चांगलं दर्जेदार शिक्षण आणि चांगलं आरोग्य, सुसज्ज दवाखाने याच गोष्टींची नितांत गरज आहे। सरकारी दवाखाने, सरकारी शाळा, सरकारी सोयी सुविधा, खराब रस्ते, स्वच्छता, पाणी, सांडपाण्याची व्यवस्था, पूर परिस्थितीचं अपूर्ण नियोजन, गरिबी, भ्रष्टाचार, बेरोजगारी असे कितीतरी प्रश्न सरकार समोर उभे ठाकलेत। मात्र तरी सुद्धा हेच सरकार या गोष्टींकडे दुर्लक्ष करताना दिसतंय। सतत मिळणारी आश्वासनं मात्र बदल शून्य ही सध्याची मोठी परिस्थिती आहे। देशात उभा ठाकलेला हा भव्यतावाद गरिबी निर्मूलन आणि मूलभूत गरजांच्या प्रश्नांवरून लक्ष विचलित करतोय। महान व्यक्तींचा आदर नक्कीच महत्वाचा आहे, पण हा आदर व्यक्त करताना राष्ट्राच्या विकासाच्या गरजांची किंमत मोजणं योग्य आहे का? भव्यतेच्या नादात विकासाचं उद्दिष्ट मागे पडू नये यासाठी संसाधनांचं वाटप संतुलित आणि जबाबदार असलं पाहिजे। तुमचं मत नक्की काय? कमेंट करा। हा व्हिडिओ आवडला तर शेअर करा आणि आपल्या देशाबद्दल जागरूकता वाढवा।